लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक बातमी आहे, ती म्हणजे तुम्हाला तुमची ई-KYC ही 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची संधी राज्य सरकारने दिलेली आहे। आणि दुसरी म्हणजे जर तुमचे पती किंवा वडील हयात नसतील तर तुम्हाला आता ई-KYC करता येणार आहे। ती म्हणजे कशी, जर पती आणि वडील हयात नसतील तर त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र तुम्हाला सबमिट करावं लागेल अंगणवाडी सेविकांकडे, आणि जर ते नसेल तर न्यायालयाचे आदेशाचं प्रमाणपत्र, आणि ज्या घटस्फोटित महिला असतील त्यांना घटस्फोट म्हणजे डिवोर्स झालेलं प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकांकडे तुम्हाला ते सबमिट करावं लागेल। तुमची ई-KYC तुम्हाला करावी लागेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई-KYC नंतर तुमच्या खात्यात 3000 रुपये जमा केले जाणार आहेत। नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता असे दोन्ही महिन्यांचे हप्ते तुमच्या खात्यात जमा केले जाणार आहे। तसं राज्य सरकारकडून देखील सांगण्यात आलं आहे। त्यामुळे 31 डिसेंबरची तारीख तुम्हाला दिलेली आहे, त्या तारखेमध्येच तुम्हाला हे सगळं कंप्लीट करायचं आहे। त्यानंतर कुठलीही तारीख वाढवली जाणार नाही आहे। आणि ई-KYC जर तुमची झाली आहे हे जर तुम्हाला तपासायचं असेल तर पुन्हा एकदा लाडक्या बहिणीच्या वेबसाईटवर जा, तिथे तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर ते बघा। पुन्हा एकदा री-एडिटचं ऑप्शन सरकारने दिलेलं आहे, जर काही चुकलं असेल तर तुम्हाला री-एडिट देखील करता येणार आहे। त्यामुळे तुम्ही 31 डिसेंबरच्या आत हे सगळं संपूर्ण कंप्लीट केलं तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार आहेत आणि ते हप्ते आहेत ते सुरू राहणार आहेत।